मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकत कारवाई केली आहे. उपहारगृहात अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीनंतर एफडीएच्या पथकाने पाहणी केली. काही दिवसांपूर्वी याच कॅन्टीनमधील ताकात माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा धागा आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या प्रकरणी महानगरपालिकेकडूनही उपहारगृह चालकाला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एफडीएने गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी छापे मारणं सुरू केलेलं आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध हॉटेल असो किंवा दूध डेअरी असो यांच्यावर एफडीएने अनियमितता आढळल्यामुळे कुठेतरी कारवाई करण्यात आली. त्याच पार्श्वभूमी मुंबई महानगरपालिकेमधील ही उपहारगृह आहे जे अनियमितता आढळल्यामुळे कुठेतरी बंद करण्यात आलं आहे. एफडीएने काल या ठिकाणी पाहणी केली आणि त्या पाहणीच्या दौऱ्यामध्ये कुठेतरी अनियमितता अस्वच्छता आढळल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याचा समजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे मुंबई महानगरपालिकेचे सर्वाधिक एकमेव उपहारगृह या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेतले कर्मचारी असो किंवा अभ्यंगत असो किंवा नगरसेवक असो, महापौर असो, यांना या ठिकाणी चहा असो, नाश्ता असो, जेवणाची व्यवस्था असो ही सातत्याने होत असते. मात्र आज सर्वसाधारण सभा असताना देखील मात्र कुठेतरी नगरसेवकांची या ठिकाणी गैरसोय होताना पाहायला मिळत आहे. कारण की एफडीआयने ही कारवाई केल्यामुळे कुठेतरी आता हे बंद करण्यात आलेलं आहे. कारण की या उपहारगृहामध्ये अनेक अनियमितता, अस्वच्छता आणि खाण्याचे जे नमुने घेण्यात आले त्यामध्ये कुठेतरी उत्कृष्टता दिसून आलेली आहे. त्यानंतर ते उत्कृष्ट नसल्याचं दिसून आल्यानंतर एफडीएने ही कारवाई केली होती आणि 50,000 रुपयाचा दंड देखील महानगरपालिकेच्या ह्या कॅन्टीनला एफडीएच्या वतीने करण्यात आला होता आणि त्यानंतरच कुठेतरी ही कारवाई ही जे आहे हे थांबवण्यात आलं होतं. आणि आज पूर्ण दिवसभर हे बंद करून स्वच्छता आणि इतर ज्या बाबी त्यांना निर्देशात आणून दिल्या आहेत त्या कुठेतरी पूर्ण करून पुन्हा सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र ही जी कारवाई केल्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेच्या ही कॅन्टीन बंद असल्याने कॅन्टीनचा बंद असल्याने नगरसेवक असो, महापौर असो किंवा इतर सभापती असो यांना कुठेतरी आज चहा असो किंवा जेवणाचा नाश्ता असो किंवा जेवण असो याला कुठेतरी त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन संतोष दिरसेसह संतोष मोरे, मुंबई.